हॅलो विद्यार्थी मित्रांनो. तर इयत्ता 7वीसाठी आहे हा व्हिडिओ. बघा काय म्हणता 26 एप्रिल 2026ला तुमचा पेपर होता स्कॉलरशिपचा, शिष्यवृत्ती परीक्षा, रविवारच्या दिवशी. तर हा संच आहे डी. याची प्रथम भाषा व गणितचा जो पेपर होता तुमचा पहिला पेपर, त्याची उत्तरं बघून घ्या आणि तुमचा पेपर चेक करून घ्या की तुम्हाला किती मार्क्स येत आहे. आणि कमेंटमध्ये मला नक्कीच कळवा की तुम्हाला किती मार्क्स येत आहे. नक्कीच कमेंट करून सांगा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर बघा आपण सुरू करूया. तर प्रश्न क्रमांक 1 बघा, विभाग 1 जो आहे तो होता तुमचा मराठीचा. तर त्याच्यात प्रश्न क्रमांक 1 जो आहे त्याचं उत्तर होतं 2. त्यानंतर प्रश्न क्रमांक 2 त्याचा योग्य पर्याय होता 3. प्रश्न क्रमांक 3चं होतं 3. प्रश्न क्रमांक 4चं 1. प्रश्न क्रमांक 5 याचं होतं ऑप्शन नंबर 4. त्यानंतर प्रश्न क्रमांक 6 जो आहे याचा करेक्ट ऑप्शन होता 3. प्रश्न क्रमांक 7चं होतं 2. प्रश्न क्रमांक 8चं होतं 3. प्रश्न क्रमांक 9चं होतं 4. प्रश्न क्रमांक 10चं होतं 3. त्यानंतर प्रश्न क्रमांक 11 जो आहे 11चं होतं ऑप्शन नंबर 2. 12चं होतं 1. प्रश्न क्रमांक 13 याचा ऑप्शन नंबर 2 हा करेक्ट होता. प्रश्न क्रमांक 14चं 1. प्रश्न क्रमांक 15 याचं होतं ऑप्शन नंबर 3. प्रश्न क्रमांक 16चं होतं 4. त्यानंतर प्रश्न क्रमांक 17चा योग्य पर्याय होता 2. 18चं होतं 3. 19चं 3. त्यानंतर 20 नंबरचा जो क्वेश्चन होता, 20 नंबरचा प्रश्न क्रमांक त्याचा ऑप्शन होता 4. 21चं होतं 2. 22चं होतं 1. त्यानंतर 23 नंबरचा प्रश्न होता त्याचा ऑप्शन नंबर होता 3. 24 नंबरचा प्रश्न त्याचा योग्य पर्याय आहे 3. 25 नंबरचा आहे 1. नंतर 26चा आहे 2. इथून सेक्शन 2 चालू होतो मॅथेमॅटिक्स. तर 26 नंबरचा प्रश्न त्याचा ऑप्शन नंबर 2 हा करेक्ट आहे. 27चं 1. त्यानंतर 28 नंबरचा क्वेश्चन त्याचा ऑप्शन नंबर 3 हा करेक्ट आहे. 29 नंबरचा 1. 30 नंबरचा होता 2. इथून मराठी आहे बघा, गणित मराठीतून. तर याचे उत्तर सांगून देतो. 26चा आहे 2. 27चा आहे 1. 28चा योग्य पर्याय क्रमांक आहे 3. 29चा आहे 1. आणि 30 नंबरचा प्रश्न होता त्याचा योग्य पर्याय क्रमांक आहे 2. त्यानंतर 31चा योग्य पर्याय क्रमांक आहे 3. 32चा योग्य पर्याय क्रमांक आहे 4. 33चा ऑप्शन नंबर आहे 3. 34चा आहे 4. 35चा आहे 2. त्यानंतर 31 नंबरचं मराठीमध्ये 31 नंबरचा आहे 3. 32 नंबरचा आहे 4. 33 नंबरचा आहे 3. 34 नंबरचा आहे ऑप्शन नंबर 4. 35 नंबरचा आहे 2. 36 नंबरचा ऑप्शन आहे 1. 37चा आहे 2. 38चा आहे 4. 39चा आहे 1. 40चा आहे 3. 41चा आहे 4. आता मराठीत जाणून घ्या. 36चा आहे 1. 37चा आहे 2. 38चा आहे 4. 39चा आहे 1. 40चा आहे 3. 41चा आहे 4. नंतर हा एक ग्राफ दिलेला होता. याच्यात बघा 42 नंबरचा जो क्वेश्चन आहे याचा ऑप्शन आहे 3. 44 42चा आहे 3. त्यानंतर 43चा आहे 2. 44चा आहे 1. 45चं आहे 3. 46चा आहे 2. 47चा आहे 1. 43 नंबरचा आहे 2. 44चा आहे 1.
45चा आहे 3, 46चा आहे 2, 47चा आहे 1, 48चा आहे 4, 48चा आहे 4, 49चा आहे 3, 50चा आहे 1, 51चा आहे 4, तर 48चा आहे 4, 49चा आहे 3, 50चा आहे 1, 51चा आहे 2, 52चा आहे 4, 53चा आहे 1, 54चा आहे 3, 55चा आहे 4, 52चा आहे 4, 53चा आहे 1, 1 मिनिट, 53चा आहे 1, 54चा आहे 3, 55चं आहे 4, 56चा आहे 2, 57चा आहे 4, 58चा आहे 2, 59चं 4, 60चं 3, 56चं 2, 57चं 4, 58चं 2, 59चं 4 आणि 60 नंबरचा आहे 3. नंतर 61चा आहे 1, 62चा आहे 2, 63चा आहे 1, 64चा आहे 3, 65चा आहे 2, 61चं आहे 1, 1, 62चं 2, 63चं 1, 64चं 3 आणि 65चं 2. 66 ओके. 66चा आहे 4, 67चा आहे 3, 68 नंबरचा आहे 2, 69 नंबरचा आहे 1, 70चा आहे 1, 66चा आहे 4, 67चा आहे 3, 68चा आहे 2, 69चा आहे 1, 70चा आहे 1, 71चा आहे 71चं 3, 72चं 2, 73चं 4, तर 71चं 3, 72चं 2 आणि 73चं 4. ओके. त्यानंतर 74चा आहे 1 आणि 75चा आहे 4, 74चं 1 आणि 75चं 4. तर अशा प्रकारे तुमचं संच सी जो होता, एक मिनटं, डी जो होता तो इथं कंप्लीट आन्सर झालेले आहेत. तुम्ही तुमचे उत्तरं चेक करा आणि कमेंटमध्ये कळवा की तुमचा स्कोर किती येत आहे. चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, तुमच्या मित्रांसोबत शेअर करा. तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. आपल्या यूट्यूब चॅनलवर बाकी दुसरे आन्सर शीट पण आहेत. जर तुम्हाला चेक करायचे असतील किंवा तुमच्या मित्रांचे असतील तर चेक करू शकता. ठीक आहे. चला तर मग भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टाटा, बाय बाय, सी यू.